सुवर्तमान अध्याय 1 वचन 18 ते 23. हालेलुया हालेलुया हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म. हालेलुया. मत्ती कृत सुवर्तमान अध्याय 1 वचन 18 ते 23 पर्यंत वाचत आहे मी. ऐकून घ्यायचं आहे. ज्यांना कान आहे तो, ज्यांना कान आहे तो, ज्यांना तोंड आहे तो बोलो. हालेलुया 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 हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्याचा सहवास होण्यापूर्वी तो पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेश त्यांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. हालेलुया हालेलुया हालेलुया. हात जोडा, पुन्हा आपण प्रार्थना करू. धन्यवाद स्वर्गातील महान पिता परमेश्वरा, तुझी स्तुती करतो बाप्पा, तुला धन्यवाद देतो. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, होय पिता परमेश्वरा, तुम्ही त्रिकेच्या रूपामध्ये आहात. हे बाप्पा, जे वाचलेलं वचन प्रभू परमेश्वरा आशीर्वादित करो. हा वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा जी काही तुझी इच्छा आहे, तुझी योजना आहे, ती योजना पूर्ण करो. माझं ज्ञान, माझी बुद्धी साईडला राहू आणि खरोखर तुझ्याकडे बाप्पा पवित्र आत्मा मी मागत आहे बाप्पा पिता परमेश्वरा. कारण वचन 3:27 मध्ये योहानमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वर्गात दिल्या वाचून तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. होय पिता परमेश्वरा, प्रत्येक उत्तम देणगी ही वरून आहे. होय प्रभू परमेश्वरा, बोलणारा चालणारा तू आहेस. होय प्रभू, या शरीराचा वापर करणारा तू आहेस. माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही, पण लायकीचा बनवणारा तू आहेस. हे राजा, तुझ्याकडे विनंती करतो, आज जे आलेले आहेत दुरून दुरून भाऊ बहीण, जी तुझे मेंढरा आलेले आहेत आणि ह्या मेंढराला पुरण देण्यासाठी तू समर्थ आहेस. ते पुरण तुझं वचन बाप्पा दे, त्यांना आशीर्वादित कर बाप्पा. जो कोणी आजारात आले आहे, दुःखामध्ये आलेला आहे, संकटामध्ये आलेला आहे, जो कोणी खिन्न हृदयाचा आहे, ज्याच्या घरामध्ये शांती नाही आहे, दुःख आहे, आजारामध्ये आहे, जो तुटलेला मनाचा असेल, जो खिन्न हृदयाचा असेल, प्रभू मला माहित नाही, पण तो हृदय तपासतोस प्रभू परमेश्वर. आज बसलेले बहिणी भाऊ बसलेले आहेत, कोणाला मूळ बाळ असेल, कोणी तुझ्याकडे मागत असेल प्रभू, आणि वचन म्हणते मागामध्ये तुम्हाला दिलं जाईल आणि शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. होय बाप्पा, होय पिता परमेश्वरा, मी विनंती करतो बाप्पा, तुझ्याकडे जो कोणी मागतो त्याला तू देतोस, कारण तुझ्याकडे जो रडत येतो त्याला तू हसत घालवणारा परमेश्वर आहेस, कारण तू न्यायी परमेश्वर आहेस. आज आलेले माझे बहिणी भाऊ आलेले आहेत प्रभू, त्यांचे दुःख आजार तू जाणतोस बाप्पा. आज खरोखर त्या गोठ्यामध्ये नाही तर त्यांच्या हृदयामध्ये बाप्पा जन्म घे.
त्यांच्या हृदयामध्ये त्यांना पास कर बाप्पा. वचन म्हणतं ख्रिस्ताचं वचन तुमच्या ठाई भरपूर राहो. तसं प्रभू आज चिकन मटन नको, परंतु तुझं पवित्र वचन स्वर्गातून आलेलं वचन बाप्पा त्यांच्या हृदयात वास करो. ही मी विनंती करतो पिता परमेश्वरा. या वचनाद्वारे बाप्पा बोध कर. बोलणारा चालणारा तू आहेस, मी नाही पिता परमेश्वरा, कारण मी पापी मनुष्य आहे. होय प्रभू परमेश्वरा, मी पापी मनुष्य आहे. आज तू प्रत्येकाचं हृदय तपासत आहे, प्रत्येकाचं हृदय तपासत आहेस, अंतःकरण तपासत आहेस परमेश्वरा. होय तुझी उपस्थिती आहे प्रभू. आज जे कोणी जादूटोनात जे तंत्रमंत्र असतील प्रभू, आज येशूच्या नावात मी बांधून टाकत आहे. हे सर्व परिसर प्रभू येशूच्या नावात बांधत आहे बाप्पा. होय स्वर्गातील महान पिता परमेश्वर आहे, कार्य कर प्रभू. होय जादूटोना तंत्रमंत्र जे काही असतील येशूच्या नावात बांधत आहे. होय प्रभू परमेश्वरा, तुटीफुटीचा आत्मा आहे ते येशूच्या नावात बांधून टाकत आहे बाप्पा. आणि खरं तर तुझी महान दया होती, महान करुणा होते बाप्पा पिता परमेश्वरा. आलेला प्रत्येक मनुष्य आशीर्वादित हो, प्रत्येक बहीण आशीर्वादित हो, प्रत्येक ब्रदर आशीर्वादित हो बाप्पा. तुझ्या हाती देत आहे, समर्पित करत आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र गोड नावाची प्रार्थना स्वीकारित तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आमेन.